मित्रांनो, आता सर्व प्रकारच्या शासनाच्या योजनांच्या अनुदानाचा लाभ हा डीबीटीच्या माध्यमातून दिला जात आहे आणि याच्यासाठी एनपीसीआयला तुमच्या आधार कार्डशी बँक अकाउंट मॅपिंग झालेलं असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण ज्या बँक खात्याला आधार लिंक केलेले मॅपिंग झालेले ते खातं बंद असतं, त्याची केवायसी झालेली नसते किंवा इतर काही कारणास्तव आपण ते अकाउंट बंद केलेलं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या त्या बँकेचा आधार डिसिडिंग करून आपण जी बँक वापरत आहे त्या बँकेशी कशा प्रकारे लिंक करू शकतो, किंवा आपण जर अद्यापपर्यंत बँकेला आधार लिंकच केलेलं नसेल, एनपीसीआयला जर आपलं खातं मॅपिंग झालेलं नसेल, तर ते ऑनलाईन पद्धतीनं कसं करायचं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपली वेगवेगळी खाती असतात आणि ज्या नको त्या खात्याला आपलं आधार मॅपिंग झालेलं असतं, त्याच्यामुळे आपल्या सबसिडीची रक्कम त्या खात्यामध्ये जाते आणि आपल्याला ती जर नको असेल तर त्या खात्याचं एनपीसीआयचं आधार मॅपिंग आपण काढून आपण आपल्या आवश्यक असलेल्या खात्याला जोडू शकतो. याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते एनपीसीआयच्या पोर्टलला यायचंय. याच्यासाठी काय करू शकता, गुगलच्या माध्यमातून एनपीसीआय सर्च करू शकता किंवा डायरेक्टली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून सुद्धा आपण येऊ शकता. एनपीसीआयच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला कस्टमर नावाची टॅब दाखवलेली आहे. या कस्टमरच्या अंतर्गत आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबलर BAC असे ऑप्शन दिलेले, त्याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला काही ऑप्शन दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये मॅपिंग स्टेटस असेल, अकाउंट डिटेल असेल, या बाबी आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि याच्यामधून आपल्याला आधार सीडिंग डिसिडिंग ही ऑप्शन सिलेक्ट करायची आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, आधार नंबर लागणार आहे, सीडिंग डिसिडिंग करायची आहे, त्याच्यानंतर बँकेचं नाव लागणार आहे, आपला अकाउंट नंबर 2 वेळेस एंटर करावा लागणार आहे आणि त्याच्या खाली कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला डिसिडिंगची ऑप्शन सिलेक्ट करायची आहे. डिसिडिंगची ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आधार नंबर द्यावा लागणार आहे. आधार नंबर दिल्यानंतर आपण कोणत्या बँकेचं अकाउंट नंबर डिसिडिंग करत आहोत ते यादीमधून आपल्याला बँक नाव सिलेक्ट करायचे, अकाउंट नंबर 2 वेळेस टाकायचे, त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्टेड करायच्यात आणि याच्यानंतर खाली आपल्याला एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो टाकून सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट केल्याबरोबर काय होणार आहे की आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दाखवल्या जाणार आहेत. त्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचं. या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केल्याबरोबर आपल्या मोबाईलवरती जो आधारशी लिंक असलेला मोबाईल आहे त्याच्यावरती ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी टाकून याला सबमिट करायचे, कन्फर्म करायचे. याच्यानंतर आपल्याला कोणती बँक आपण डिसिडिंग करत आहोत त्या बँकेबद्दलची माहिती दाखवली जाईल. याला आपल्याला कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा एकदा प्रोसेस सुरू होणार आहे. याच्यामध्ये आपली डिसिडिंगची प्रोसेस सुरू होते आणि प्रोसेस झाल्याबरोबर आपल्याला सक्सेसफुली डिसिडिंग झालेलं आहे असं दाखवलं जाईल. आता पुन्हा एकदा आपल्याला आधार सीडिंग डिसिडिंगच्या पोर्टलला जावं लागणार आहे. त्याच्यासाठी आधार सीडिंग डिसिडिंग वरती क्लिक करायचंय. आपण हे पेज सोडू इच्छिता का, हो करायचंय, लिव्ह करून कन्फर्म करायचंय. याच्यानंतर आपण त्या पोर्टलला येणार आहे ज्या ठिकाणी आपण आधार डिसिडिंग केलं होतं. आता इथं आपल्याला सीडिंगचे ऑप्शन निवडायचे आणि याच्यामध्ये आपल्याला फ्रेश सीडिंग करायचे. आता आपण डिसिडिंग केलेलं आहे त्याच्यामुळे आपलं कुठेही सीडिंग नाहीये, आपल्याला फ्रेश सीडिंग करायचंय. मग याच्यामध्ये परत एकदा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे, कोणती बँक आहे यादी, जी बँकेची यादी आहे त्याच्यामधून आपली जी काही बँक असेल ती बँक निवडायची. जवळजवळ सर्वच बँका याच्या अंतर्गत आपल्याला दाखवल्या जात आहेत. जी बँक असेल ती बँक निवडल्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचा अकाउंट नंबर 2 वेळेस एंटर करायचा आहे आणि त्याच्या खाली जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे त्याला आपल्याला टिक करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचंय. कॅप्चा कोड टाकून सबमिट वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला टर्म्स अँड कंडिशन दाखवल्या जाणार आहेत. त्या टर्म्स अँड कंडिशन पाहायच्यात आणि ऍक्सेप्ट वरती क्लिक करायचंय. टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे. आपल्या आधार संलग्न असलेल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचंय. ओटीपी कन्फर्म केल्यानंतर पुन्हा आपण कोणती बँक जोडू इच्छित आहात त्या बँकेचं नाव दाखवलं जाईल, त्याला आपल्याला कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर पुन्हा एकदा आपली प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर सुरू होणार आहे आणि प्रोसिजर सुरू झाल्यानंतर आपल्याला सक्सेसफुली झाले असं दाखवलं जाणार आहे. ताबडतोब आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येईल, आपल्या ईमेल आयडी वरती एक मेल येईल, ज्याच्यामधून आपलं हे जे काही डिसिडिंग सीडिंग आहे हे कन्फर्म झालेलं असं दाखवलं जाणार आहे. आता तुमचं जे काही अनुदान येईल, जे काही तुमच्या रकमा येतील त्या तुमच्या या डीबीटीच्या खात्यामध्येच येतील. आता तुमचं डीबीटीसाठी एनेबल झालेले हे खातं आहे आणि अशा प्रकारे जर समजा काही दिवसांनी तुम्हाला दुसऱ्या खात्यामध्ये ती रक्कम घ्यायची असेल तर तुम्ही ते खातं सेम याच पद्धतीनं डिसिडिंग करून सीडिंग करून घेऊ शकता. एका खात्यामध्ये सीडिंग करताना, आधार मॅपिंग करताना दुसऱ्या बँकेला जर आधार सीडिंग असेल तर ते तुम्हाला करता येत नाही. पूर्वी तुम्हाला डिसिडिंग ही प्रक्रिया करावी लागते आणि एका बँकेचं खातं डिसिडिंग झाल्यानंतरच दुसऱ्या बँकेला तुम्हाला सीडिंग करता येते. त्याच्यामुळे एकाच वेळी 2 बँकेमध्ये 3 बँकेमध्ये तुम्ही आधार मॅपिंग करू शकत नाही. तर ही प्रक्रिया तुम्हाला आता अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं पार पाडता येते आणि याच्याच बद्दलची माहिती या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलाय.
याच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि याच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्नांवरती माहिती हवी असेल तरी सुद्धा नक्की कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.